सर, आज जन्मदिन आपला या ठिकाणी होतो आहे आणि जन्मदिनानिमित्त सर्वच क्षेत्रातून आपल्याला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे आभार आपण कसे व्यक्त कराल? खरंच आज मी सगळ्यांचे आभारी आहे. आज जो माझा परिवार आहे हा खूप मोठा होत चालला आहे, याचा एक आनंद असतो नेहमीच, आणि हा आनंद असाच वाढत जावो अशी मी रेडिओ माताला नक्कीच प्रार्थना करेल. सर, या ठिकाणी ही जी आरोग्य सेवा या ठिकाणी आपण जे करतायत आणि त्या संदर्भामधून एक सामाजिक दायित्वसुद्धा या ठिकाणी आपण निभावतायत, त्याबद्दल आपण काय भावना व्यक्त करणार? आज मागचे 26 वर्ष झाले मी चिखलीमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. वास्तविक मी चिखलीत जेव्हा आलो तेव्हा मला कोणीच ओळखत नव्हतं आणि मी कोणाला ओळखत नव्हतं. मी चिखलीत आलो, आयुष्यात पहिल्यांदाच आलो, आणि खरोखर चिखलीवासियांनी जो मला प्रेम दिला, जो सहकार्य दिला, आणि मी पण त्यांना तेवढंच माझे प्रयत्न करत राहिलो, आणि आज या दिवस आपण जो बघतोय 26 वर्षानंतरचा, खरोखर हा खूप मोलाचा आहे. हळूहळू वैद्यकीय सेवा देत देत आम्ही बाकीच्या पण सामाजिक कार्यात लागलो. पतसंस्था आहे, माऊंट लिटरा झी स्कूल आहे, अशा सामाजिक कार्यामध्ये आम्ही लागलो. एक सिटी स्कॅनचं आपण सुरू केलेलं आहे, चिखली होलबॉडी सिटी स्कॅन. हे सगळं कॉपरेटिव्ह बेसिसवर सगळ्या गोष्टी, सगळे डॉक्टर्स मिळून आहेत त्याच्यामध्ये, आणि सगळ्यांनी आम्ही मिळून हे सगळं युनिट्स चालू केलेत, आणि देवाच्या कृपेने सगळे युनिट्स हे छान चालू आहेत. सर, या ठिकाणी आपले जे वडील आहेत कैलासवासी, ते कॅप्टन या ठिकाणी जे राहिलेले आहेत, आणि आपण जी आरोग्य सेवा हे क्षेत्र या ठिकाणी निवडलं आहे, त्याबद्दल आपण काय भावना व्यक्त करणार? आज माझे आईवडील, माझी फॅमिली, माझी मिसेसचे आईवडील, खरोखर या लोकांनी खूप मेहनत घेतली आमच्यासाठी, आणि त्याचं आज हे चीज केलं आहे मी, आणि हे बघून त्यांनासुद्धा खूप आनंद होतो आहे की आज सगळं सुरळीत आहे, आणि एवढे लोक आपण जोडू शकलो, हीच एक मोठी प्रेमाची पावती आहे माझ्यासाठी. सर, या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस आहे, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपण जे सर्पदंश जो आहे त्यावर आपण जे उपचार या ठिकाणी करताय, आता शेतीचे जे कामाचे दिवस आहे त्यावर आपण काय भाष्य करणार? मित्रांनो, मागचे 15 ते 20 वर्ष झाले मी स्नेक बाईटवर आणि पॉयझनवर जास्त काम करतो आहे. या दिवसांमध्ये नाग किंवा कोब्रा म्हणतो, कोब्रा बाईटचे पेशंट जास्त वाढण्याची शक्यता आहे, कारण की जे काय आपला ढिगार असतो किंवा आपले पेंड्या असतात त्याच्या खाली उंदरं फिरत राहतात, आणि उंदराच्या माघारी हा कोब्रा जनरली फिरत असतो. आपल्या कोठ्यांमध्ये, शेतामध्ये हा असतो, आणि जेव्हा तो आपला पाय किंवा हात लागतो त्याला, तेव्हाच तो आपल्याला चावतो. तो सहज येऊन कधीच आपल्या पळत येऊन चावणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काळजी अशी घ्यायला पाहिजे, कोणताही साप चावो, सगळ्यात पहिले ब्लेड मारायचं नाही, आणि त्या ठिकाणी 2 ठिकाणी बांधलं पाहिजे. जर का आपल्या बोटाला चावलं तर हाताला 2 ठिकाणी बांधलं पाहिजे, आणि एवढं टाईट नाही बांधायचं, काळा पडला पाहिजे हात, थोडं सैल पाहिजे, पण आर्टरीज बंद झाली पाहिजे, म्हणजे वेन्स बंद झाल्या पण आर्टरीज बंद नाही झाल्या पाहिजे, अशी आपण काळजी घ्यायला पाहिजे, आणि त्वरित हॉस्पिटलला आलं पाहिजे. घाबरायचं काहीच कारण नाही, कारण की 90% साप हे बिनविषारी असतात, 10 ते 15% फक्त साप हे विषारी असतात. आणि सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये स्नेक बाईटची एकही डेथ व्हायचं काहीच काम नाही, कारण सगळे उपचार पद्धती एवढ्या चांगले आल्यात. आज चिखलीमध्ये व्हेंटिलेटर्स, ASV, FFP, ब्लड लागणारे जे प्रोडक्ट्स असतात ते सगळे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे स्नेक बाईटची डेथ व्हायचं बिलकुल काम नाही. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं.